अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड भागातील बरबडे वस्ती या ठिकाणी नगरसेविका दीपाली बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। अहमदनगर शहरात पूर्वी विकास कामाबाबत चर्चा होत नव्हती, मात्र वेगळ्याच विषयावर चर्चा केली जायची। पण आता नगरकर विकास कामाबाबत चर्चा करू लागलेत। नगरसेवकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम करणारी टीम निर्माण झाली आहे। नागरिकांनी चांगल्या लोकांच्या हातात सत्ता दिल्यास नक्कीच विकासाचे प्रश्न मार्गी लागतात। नगरसेविका दीपाली बाळासाहेब बारसकर यांनी प्रभागाच्या विकासाचे चांगले काम उभे केले। विकास कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे प्रभाग 1 मध्ये विकासाचे प्रश्न मार्गी लागतायत। दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्याची कामे मार्गी लावत रस्त्याचं जाळं उभं करायचं, या माध्यमातून बदलत्या नगराकडे वाटचाल चालू आहे। विकास कामांच्या निधीसाठी पाठपुरावा करावा लागत असतो, तरच मोठा निधी प्राप्त होतो। नागरिकांनी देखील विकास कामांचं स्वागत केलं पाहिजे, जेणेकरून कामं करताना प्रोत्साहन मिळतं। नगरसेविका दीपाली बारसकर यांचा जनतेशी असलेल्या संवादामुळे प्रभागातील प्रश्न मार्गी लागतायत, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। नगर शहरातील पाईपलाईन रोड बडबडे वस्ती या ठिकाणी नगरसेविका दीपाली बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी नगरसेविका दीपाली बारसकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर, माजी नगरसेवक सतीश बारसकर, योगेश ठुबे, लक्ष्मण तागड, राजेंद्र तागड, तुषार यादव, वैभव ढाकणे, किरण बारसकर, विलास रोडे, दिलीप शिपणकर, भीमराज लकडे, ज्ञानेश्वर मते, सुधाकर बारगळ, पंढरीनाथ टाले, किरण यादव, रंगनाथ शिंदे, गणेश सांबर, संजय टोपे, हरीश देशमुख, प्रशांत कापसे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर नगरसेविका दीपाली बारसकर म्हणाल्या, प्रभागातील नागरिकांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी थेट जनतेशी संपर्क ठेवावा लागतो। त्यासाठी मी नेहमीच महिलांशी संवाद ठेवत असते। या माध्यमातून प्रश्न समजले जातात आणि ते सोडवण्यासाठी मोठी मदत होते। विकास कामे करत असताना चांगल्या विचारातून ऋणानुबंध निर्माण होत असतात, प्रश्न निर्माण होत असतात, ते सोडवलेही जातात आणि यातून आपल्यातलं नातं घट्ट होत असतं। आमदार संग्राम जगताप हे विकास कामासाठी नेहमीच मदत करतात। बरबडे वस्ती रस्ता डांबरीकरणाचं काम आता मार्गी लागलंय, तर प्रभागातील विविध रस्त्यांची कामं मंजूर असून ती देखील टप्प्याटप्प्यानं मार्गी लागली जातील, असं नगरसेविका बारसकर यांनी म्हटलंय। सर्व आमच्या माता भगिनी, सर्व मान्यवर मंडळी, तुषारजी यादव, त्याचप्रमाणे वैभवजी ढाकणे, विलासजी रोडे, मिसाळ साहेब, भोसले साहेब, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर मंडळी, आताच आपल्याला आपल्या भागाच्या लाडक्या नगरसेविका दीपालीताई बारसकर यांनी आपल्याला कामासंदर्भातला एक आढावा थोडक्यामध्ये आपल्या परिसराचं नियोजन हे आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडलेलं आहे। आणि आपण देखील काही मान्यवरांनी काय काय अडीअडचणी आहेत, पाण्याची असन, ड्रेनची असन, याच्या बाबतीत देखील काही महत्त्वाच्या सूचना ह्या देखील आमच्या सर्वांसमोर मांडलेल्या आहेत। पण खरं तर हे मांडत असताना आपण सर्वांना ज्ञात आहे की अलीकडच्या काळामध्ये आता लोक कामाच्या बाबतीमध्ये बोलू लागली, पण पूर्वी बाळासाहेब 10 वर्षापूर्वी कामाच्या बाबतीमध्ये कोणी बोलत नव्हतं, कारण तेवढ्या गरजाही नव्हत्या। आपण जर पाहिलं तर पाईपलाईन रोडला उभं राहिलं तर अगदी तुमच्या तागड वस्तीपर्यंत असेल तर वन वस्ती पण रोड दिसायचा, पलीकडचा रोड दिसायचा, पलीकडची वस्ती दिसायची। म्हणून पाणी जर यायचं तर अगदी शेवटच्या घरापर्यंत जायचं। मग जसं आपण पाहतो की एक लाईन टाकली, एक लाईनला आता पूर्वी 10 कनेक्शन असायचे, त्याच्यावर 100 कनेक्शन झाले आणि मग काळांतरी एक येणारं पाणी एक कमी होतं। आणि हे सगळं प्रक्रिया जर पाहिली, क्रिया जर पाहिली तर याच्यातनं ह्या सगळ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या। जसं लोकवस्ती वाढत गेली आणि लोकवस्ती कधी वाढते हे आपल्या सर्वांना माहिती आहे की जिथं लोकांना वाटतं आता एखादा समजा योगेश दादा राहायला आले
की राजू चाचांना वाटतं, राजू चाचा विचारतात योगी दादाला काय मी येऊ का तिकडं, योगी दादा सांगतात खूप चांगलं आहे, या तुम्ही. मग ते येतात. त्यांनी आले का मला वाटतं मी विचारतो राजू चाचा कसं काय, त्यांनी माहिती या चांगलं आहे. पण एक पहिलाच माणूस जर म्हणला की मी आगीतून उठून फुपाट्यात आलो बा इकडे येऊ नको, तर तुम्हाला सांगतो लोकवस्ती वाढली नसते. आणि मग हे चांगलं सांगणारे लोक जे आहेत ते कशाचं प्रतीक आहे, ते दीपालीताई सारखे आणि बाळासाहेबांचे सारखे लोक काम करतात म्हणून तुम्हाला सांगतो लोक चांगलं बोलतात म्हणून लोक इथे लोकवस्ती वाढली. म्हणून चांगली काम करणारे, रिझल्ट देणारे, रिझल्ट ओरिएंटेड माणसं जर असली तरच आपल्याला कुठेतरी काम मिळतं, लोकवस्ती वाढत असते. आणि म्हणून आज आपण जर सगळे उपनगर जर पाहिले नगरचे, तरी मागच्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये वाढलीत. ते वाढण्याचं कारणच तेवढं आहे की चांगल्या प्रकारची टीम आता निर्माण झालेली आहे. त्या टीमच्या माध्यमातून तिथं काही ना काही प्रमाणात काम चालू, लोकांना माहिती आहे तिथपर्यंत आलं म्हणजे आपल्यापर्यंत उद्या येणार आहे. तुम्ही म्हणले फेज 1, फेज 2, फेज 3, 10 फेज उद्या सगळं होणार, तुम्ही काळजी नका करू. कारण फेज वाढतच जाणार आहे, फेज काय थांबणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो पहिली फेज 1 पाणी योजना आणली, नंतर फेज 2 आणली, आता पुढे तुम्हाला आम्हाला फेज 3 आणावं लागणार आहे. त्यामुळे हे सगळं फेज वाईज हे चालू असतं, काम कधी थांबणार नाही आणि थांबूनही चालत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्रित आज तुम्ही जी काय भूमिका बजावता ती बटन दाबायची म्हणजे मताची द्यायची, ती आपण जर तुम्हाला सांगतो योग्य आणि सक्षम लोकांच्या हातात दिली तरच ते काम पुढे जातं. नाही तर काय आपण पाहतो की काही योगदाता लोक फक्त मताच्या जोगवा मागण्यापुरता येतात, पण परत मात्र तुम्हाला सांगतो सापडत नाही. आता निवडणूक, आता लोकशाही झाली, पक्ष गट एवढे 25-30 झालेले आहेत. त्यामुळे आता ज्याला उभा राहायचं ते कुठे राहणारच आहे. त्यामुळं हे सगळे जरी राहिले तरी आपल्याला काम करणारी सक्षम विचाराची, त्याची वैचारिक पातळी काय, कुठल्या विचाराचा मनुष्य आहे, त्याच्या ध्येय धोरणं काय आहेत, याचा खरं तर बारीक अभ्यास होणं गरजेचं असतं. आणि म्हणून कुठेतरी आज चांगली सक्षम लोक निवडून आल्यामुळेच आज कुठेतरी आपल्याला एक कामाचं एक चांगला बदल आपल्याला कामाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता दीपालीताईंनी सांगितलं, खरं तर पाईपलाईन रोड 1.5-2 वर्षापूर्वी हा केला. पाईपलाईन रोडची देखील दुरावस्था गेल्या काही वर्षामध्ये झालेली होती. कारण इथं आपण पाहिलं की जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आता कोणतरी बोलताना बोललं की रस्ता झाला आणि लोडिंग गाड्या मग पुढं कामं चालू झाले की लोडिंग गाड्या चालू होतात. आता असंच होतंय, कारण रस्ता झाला की पुढच्या लेआउट निर्माण होतं आणि पुढचे लेआउट झाले की तिथं बंगलो असतील, रो हाऊसिंग बंगलो असतील, कुठे बिल्डर लोक असतील, स्कीम बांधायला असतील, हे येतात आणि त्याच्यातनं मग त्या वाळूच्या गाड्या, स्टीलच्या गाड्या, त्या विटाच्या गाड्या ह्या सगळ्या सुरू झाल्या की रस्त्याची दुरावस्था आपल्याला झाली पाहायला मिळते. पण नागरिकांनी जर त्याला सांगितलं बाबा तू जरा पलीकडच्या बाजूने जात जा, मोठ्या रस्त्याने जात जा, इकडच्या आतल्या रस्त्यांनी कॉलनीतून जाऊ नको, तर तुम्हाला सांगतो ही दुरावस्था होणार नाही. त्याला आपण देखील थोडी काही नगरसेवकापर्यंत भूमिका मांडली पाहिजे. नसन होत आमच्यासारख्याला सांगितलं पाहिजे, नगरसेवकांना आम्ही एकत्रित त्या लोकांना आम्ही सांगू की जिथं रस्ते झाले तिथून गाड्या, तुम्ही लोडिंग गाड्या नेऊ नका. कारण आपण जर शहरामध्ये जर पाहिलं तर राजूच्या बहुतांश ठिकाणी सगळ्या काळ्या मातीचे परिसर आहे आणि मग जिथं रस्ते आपण जेव्हा बनवतो तर एवढ्या लोडिंग गाडीचं एस्टिमेट नसतं. जसं आपण पाहतो की हायवे जे बांधतात, स्टेट हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, त्याचं याचं एस्टिमेट तसं असतं की 100 टन 80 टन जर गाड्या गेल्या तर ते दबणार नाही, असं त्याचा एस्टिमेट खालून सोलिंग पासून बनवलेला असतं. आणि हे आपण जे बनवतो हे फक्त आपल्या LMV गाड्या म्हणजे लाईट मोटर व्हेकल ह्या गाड्या जातील अशा प्रकारचं एस्टिमेट हे बनवलेलं असतं. आणि म्हणून चेंबरची झाकणं तुटफुट होणं किंवा त्याच्यामध्ये हे सगळे लाईन चेंबरच्या हे दबणं हे त्याचं कारण असतं. त्यामुळे आपण देखील कुठेतरी आमच्यासारख्यापर्यंत सांगितलं पाहिजे, नगरसेवक मंडळीपर्यंत सांगितलं पाहिजे की या लोडिंग गाड्याची सुरुवात इकडून झाली. कारण की एखादा निधी आणणं ही आता सोपी परिस्थिती राहिलेली नाही. फार अगदी कुठलंही काम करणं म्हटलं तर त्याला फार प्रयत्न आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपल्या महानगरपालिकेपासून तर आपल्या प्रभागापर्यंत निधी आणि आपल्या एखाद्या कॉलनीपर्यंत निधी आणणं याची सगळी पराकष्ट या ठिकाणी बाळासाहेब सातत्याने करत असतात. आणि म्हणून आजचं देखील जे काय काम होतंय यांनी खरं तर सातत्याने प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून इथपर्यंत काम येणं आज हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आता इथं बसलेलं असताना देखील आमची चर्चा झाली होती, आता हे झालंय ते करायचं, ते झालं की ते करायचं, असं सारखं ते चर्चा चालूच असतील. म्हणजे काम सोडून तुम्हाला सांगतो कधी वेगळी चर्चा होत नाही. आणि मग सातत्याने ते लोक की आपल्याला कुठेतरी नागरिकांचे प्रश्न सोडवायचे, नागरिकांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे कुठेतरी काम करायचंय, अशीच एक भूमिका सातत्याने बाळासाहेबांची असते. आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो की आज जर इकडचा रस्ता झाला पुढचे रस्ते होणार आहेत, तुम्ही त्याच्या बाबतीत काळजी करू नका. पण आता गेल्या काही दिवसापूर्वीच आम्ही आता प्रयत्न केलेत आणि लवकरच आपला आता वाणीनगरच्या कमरीच्या आतून जो प्रमुख रस्ता आतमध्ये येतो त्याचा देखील तुम्हाला सांगतो, जो मधला टप्पा सातत्याने खराब होतो तो डांबरीकरणाचा, कारण तिथे आता सगळे रस्ता तुम्हाला सांगतो छोटा झालेला आहे. त्यामुळं तिथं आता एकदाच बाळासाहेबांची आमची चर्चा झाली
की कॉन्क्रीट करण्याचं काम आपण करूयात, म्हणजे पुन्हा तो रस्ता खराब होणार नाही असं एक दर्जेदार काम आपण त्या परिसरामध्ये करू. आणि त्याच्याकरता देखील त्यांनी आता प्रस्ताव हा आपला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेलेला आहे. लवकरच त्याला निधी प्राप्त होऊन त्याचं देखील काम आपण आपल्या प्रभागामध्ये हे करणार आहोत. आणि या सगळ्या बाबतीमध्ये खरं तर आज आपल्याचं रस्त्यांचं एक जाळं, जसं आज पाईपलाईन रोडचा चांगल्या प्रकारे दर्जेदार रस्ता आपल्याला झालेला पाहायला मिळतो, त्याच प्रकारे आपल्या भिस्तबाग चौकापासून आपल्या महालापर्यंत जाणारा रस्ता एक चांगला झालेला पाहायला मिळतो. तिथेही आपण पाहिलं तर आता एकदाच कॉन्क्रीटकरण झाल्यामुळे तिथं आता अडचण राहिली नाही. नाही तर पूर्वी सातत्याने रस्त्याची अडचण देखील असायची. म्हणून चांगल्या प्रकारे आता सगळ्या रस्त्याला एक चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपण जे काही वाटचाल करतो आता ती बदलत्या नगराकडं, विकसित नगराकडे आपली वाटचाल जी सुरू आहे त्याच्यामधलाच खरं तर आजचा आपला हा एक कामाचा आजचा भूमिपूजन सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारे सगळे कामं होणार आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये काय फार काळजी करू नका. गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये आपण शिबिराचा कार्यक्रम केला, त्यावेळेस आम्ही आलो, त्यावेळेस तुम्ही ज्या ज्या सूचना मांडल्या त्या आम्ही सगळ्या विचाराधीन घेऊन आम्ही सगळे मंडळी आता त्या कामाच्या प्रयत्नामध्ये आहोत. आणि लवकरच तुम्हाला सांगतो हे सगळं वाणीनगरच्या आतला जो परिसर असेल, तो रस्त्याचं कुठलंही काम असेल, ते याचं कॉन्क्रीट असू किंवा डांबरी असू, ते तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये झालेलं पाहायला मिळणार आहे. आणि आता परवापासून नागपूरला राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन हे सुरू होतंय. त्याच्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे त्या अधिवेशनामध्ये आपल्या प्रभागाकरता विशेषतः बाळासाहेबांनी जे काही कामं सुचवलेत ते चांगल्या मोठ्या प्रमाणात कामं सुचवलेत, तर त्याच्याकरता देखील लवकरच आपल्याला काहीतरी मंजुरी मिळेल अशी आशा या ठिकाणी आम्हाला देखील आहे. आणि ते देखील कामं आपल्या प्रभागामध्ये बाळासाहेबांच्या सूचनाप्रमाणे आपल्याला इथपर्यंत राज्य सरकारपासून आपल्या प्रभागापर्यंत आणि आपल्या सर्व भागापर्यंत हे आणण्याचं काम आपण सगळे मंडळी प्रयत्न करून या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळं आजचा कार्यक्रम देखील एक चांगला कार्यक्रम आहे. कुठलंही काम येणार म्हटलं तर प्रत्येक नागरिकांनी खरं तर आपल्या परिसरामध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून त्या या येणाऱ्या कामाचं, होणाऱ्या आजच्या भूमिपूजनाचं आपण सर्वजण मिळून या ठिकाणी खरं तर आज चांगलं विकासात्मक कामाचं स्वागत करण्याकरता आपण जमलेलो आहोत. निश्चित आपण इथून पुढच्या काळामध्ये, आता मगाशी तुम्ही बोलले की आता काय म्हटलं तुम्ही, आता मगाशी मुदत संपली का संपणार आहे काहीतरी नगरसेवकाची, काय म्हणले तुम्ही, काय म्हणले होते? 31 डिसेंबर. आता मुदत काय असतं ते कागदावरचे संपतं. लोकांच्या मनात जोपर्यंत येणार तोपर्यंत कोणाची मुदत संपत नसते. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. हे सगळे मंडळी आम्ही जोपर्यंत तुमच्या मनात मुदत आहे तोपर्यंत सगळ्याची मुदत चालू आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यामुळे तुम्ही 31 डिसेंबर जरी झाला तर 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू होणार आहे. नव्या दाबाने आपल्याला कामाला लागायचं. त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका. तुम्ही यांना सांगा असं असं ते सगळं होणार, तुम्ही त्याची चिंता करू नका. त्यामुळं सगळ्या तुमच्या आशीर्वाद जर असले तर कुठलीही मुदत कोणाची संपत नाही. हे सगळ्या एक प्रक्रियेचा भाग असतो. त्यामुळे त्याची फार तुम्ही चिंता करू नका. असंच सगळ्यांच्या पाठीमागं उद्याच्या काळामध्ये उभा राहायचं आणि चांगल्या विचाराची, सक्षम विचाराची, कारण कुठलंही काम करत असताना ज्यावेळेस आपण माणसं निवडतो त्याची वैचारिक पातळी काय याचा विचार खरं तर लोकांनी केला पाहिजे. अशा अनेक गोष्टी येत असतात, लोक चर्चा करत असतात, कुठेतरी याचं काय झालं त्याचं काय झालं. पण तुम्हाला सांगतो की आपल्याला समोरच्या माणसाची वैचारिक पातळी काय, त्याचा विचार काय, त्याचे ध्येय धोरणं काय याचा विचार केला पाहिजे. आणि तशा लोकांना तुम्हाला सांगतो की संधी देण्याचं काम हे आपण खरं तर केलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस जरी ही मुदत संपली, पुढची मुदतची प्रक्रिया जेव्हा चालू होईल त्यावेळेला आपण ते लोक निवडून द्यायचं काम तुम्हाला सांगतोय आपल्याला करायचं असतं. त्यामुळं हे सगळे लोक तुमच्यासाठी आम्ही सगळेजण कार्यरत असणार आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला जास्त वेळ काय कोणाचा घेणार नाही मी. मनपूर्वक खरं तर बाळासाहेबांचे असेल किंवा आपल्या भागाच्या लाडक्या नगरसेविका दीपाली असतील, दोघांचेही तुमच्या वतीनं, माझ्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं त्यांनी आज जो निधी इथपर्यंत आणला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. आणि त्यांच्या सर्व पुढील कामाकरता मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आपण काही दिवसापूर्वी रस्त्याचं काम चालू केलं आणि आता त्याच्या कार्पेटचं म्हणजे एक फायनल रस्त्याचं काम होणार आहे. आणि आज आपण त्या रस्त्याचं उद्घाटन करतोय. तर तो रस्ता आम्हाला दिला, त्या रस्त्यासाठी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, त्याबद्दल मी भैया तुमचं मनापासून आभार मानते. परंतु HDFC पासनं तर खाली गुंडभाऊंच्या दुकानापर्यंतचा जो रस्ता आहे तर तोही खूप खड्डे झालेले आहेत.
आणि बऱ्यापैकी थोडासा पाऊस झाला किंवा पाणी जरी सुटलं, घरातलं पाणी जरी बाहेर आलं तर ते सगळं त्या खड्ड्यांमध्ये सांडतं. आणि आत्ताच मी महिलांमध्ये बसले होते तर महिलांनी सांगितलं की पडझड होते मुलांची किंवा महिलांची ऑफिसला जाणाऱ्या वगैरे. तर भैया आपण तो रस्त्याचं काम आहे तर तो रस्ता आपण काम सुरुवात करतोय, परंतु त्या रस्त्याला मंजुरी नाहीये. परंतु आपण लोकांना काहीतरी एक रिलीफ मिळावं किंवा लोकांची गैरसोय होऊ नये, ते खड्डे तरी बुजले जावेत म्हणून त्या रस्त्याचं काम आम्ही चालू करणार आहोत. आणि ते काम चालू केलंय तर भैया त्या कामाला आम्हाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी मी सगळ्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला विनंती करते. तसेच आपण पाहतोय की आपला पाईपलाईन रोड हा काही दिवसांपूर्वी कसा होता, आपला गुलमोहर रोड म्हणा किंवा कुष्ठधाम रोड म्हणा, हे रस्ते इतके त्रासदायक होते आणि आपली सगळी वाहतूक ही त्या 2-3 मेन रस्त्यानेच होते. परंतु भैयांनी त्या रस्त्यांच्या कामामध्ये लक्ष घातलं आणि आता आपण पाहतोय की पाईपलाईन रोडनी व्यवस्थित जाता येतं, गुलमोहर रोडनी व्यवस्थित जाता येतं. तर भैया त्याबद्दलही मी आपल्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आज या भागामध्ये काम करताना आपल्या सगळ्यांचं खूप सहकार्य मिळतं. म्हणजे कुठेही गेलं, कुणाच्या घरात जरी बसलं तरी बाहेरचं कधीच वाटत नाही, परक कधीच वाटत नाही. तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते, कारण समस्या असतात, समस्या मिटतात आणि समस्या परत निर्माण होतात. परंतु आपलं जे माणुसकीचं नातं असतं तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं वाटतं. आणि जे आपल्यामध्ये ते नातं निर्माण झालेलं आहे आणि ते तुम्ही टिकवता, माझ्याकडूनही कधी चूक भूल झाली तर ती क्षमा करता, त्याबद्दल मी माझ्या महिला भगिनींचे तसेच मला जे मार्गदर्शन करतात, जे माझे सगळे ज्येष्ठ बंधू आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आज इथे बोलताना प्रत्येकाने समस्या मांडल्या. तिवारी सरांनी सांगितलं, तसेच बनसोडे सरांनी सांगितलं की कादंबरी एकचा रस्ता. तर लवकरात लवकर कादंबरी तागड वस्तीतनं इस्कॉन मंदिरापर्यंत जाणाऱ्या, तागड वस्तीवरनं इस्कॉन मंदिरापर्यंत जाणारा जो रस्ता आहे तर त्याचंही निश्चित आपल्याला उद्घाटन करण्याचा भैयांच्या हस्ते योग लवकरच येणार आहे आणि ते कामही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. या भागातील समस्या आहेत आणि त्या वेळोवेळी तुम्ही आमच्यासमोर मांडत राहता. पाण्याची ही समस्या, आता शेजूर काकांनी सांगितलं की ड्रेनेज लाईन आणि पाण्याची समस्या, तर ती समस्या खरंच आहे. तर तेही लवकरात लवकर काका, तुम्ही मागच्या वेळी भैयांना सांगितलं होतं तेव्हाच भैयांनी आम्हाला सांगितलं की काकांचं काय काम असेल ते लवकरात लवकर करून घ्या, त्यासाठी काय लागत असेल तर ते सांगा. तर लवकरात लवकर तुमचं ड्रेनेज लाईनचं काम आणि पाणी वेळेवर येईल याची आम्ही जबाबदारी घेऊ. तसेच या भागामध्ये भैया, आता मी महिलांमध्ये बसले होते तर महिलांनी सांगितलं की आमच्यासाठी खास काहीतरी काम हवंय, एक चांगलं महिलांना व्यासपीठ उपलब्ध होईल असं एखाद्या ओपन प्लेसमध्ये म्हणा किंवा महिलांना व्यायामाच्या किंवा योगा संदर्भात काही हॉल वगैरे उपलब्ध होईल असं आम्हाला महिलांसाठी खास काम हवंय. आत्ता महिला सांगत होत्या तर मी सगळ्या महिलांच्या वतीने तुम्हाला विनंती करते, आम्हाला असंच काहीतरी एक ओपन प्लेसमध्ये काम करून द्या की जेणेकरून तिथे फक्त महिलांचा येणं जाणं राहील, महिलांसाठी उठणं बसणं राहील आणि महिलांसाठी तिथे काहीतरी कार्यक्रम घेता येतील. आज या ठिकाणी काम करताना मला सांगायला आनंद होतो की प्रत्येक काम करत असताना आम्ही तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळतं, पण हे काम पूर्ण होत असताना आम्ही जेव्हा कुठल्या गाऱ्हाणं घेऊन आपल्या आमदारांकडे जातो, आमचं गाऱ्हाणं चालूच असतं, म्हणजे एक झालं की एक झालं की एक चालूच असतं. परंतु तेही आम्हाला कधी नाही म्हणत नाहीत कुठल्या गोष्टीला. आज आपण पाहतो की कचरा संकलन जे आपलं होत नव्हतं, 8-8 दिवस कचऱ्याची गाडी येत नव्हती, परंतु भैयांनी लक्ष घातल्यामुळे आपलं कचरा संकलन वेळेवर होतं. निदान दिवसाड तरी कचऱ्याची गाडी आपल्या दारासमोर येते आणि कचरा संकलन होतं. तसेच आज आपण स्ट्रीट लाईट पाहतोय, तर स्ट्रीट लाईट बऱ्यापैकी आज प्रत्येक घरासमोर म्हणा किंवा प्रत्येक कॉलनीत व्यवस्थित स्ट्रीट लाईट आहेत. ज्या स्ट्रीट लाईटची मोठी समस्या होती, दिवाळी आली की स्ट्रीट लाईट नसायच्या, कुठला सण आला की स्ट्रीट लाईट नसायच्या, म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम हा निर्माण व्हायचा. ही समस्या खूप मोठी होती. परंतु आता जे भैयांनी टेंडर वगैरे केलं लाईटसाठी, त्यामध्ये ठेकेदार वेळोवेळी लक्ष घालून कुठलीही लाईटची समस्या असेल तर ती लगेच सोडवली जाते. तर त्याच्यामुळे मी
भैया त्याबद्दलही आपल्या सगळ्या नागरिकांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानेल. आज या भागामध्ये आपण आत्ताच यशोधनगरचं काम केलं तर तेही चांगल्यारीत्या काम केलं, त्यासाठीही भैयांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं. अशी वेगवेगळी प्रभाग एकमध्ये कामं होत आहेत आणि ती पुढेही होणार आहेत. तसेच समस्या सोडवल्याही जातात, त्या समस्या पुन्हाही निर्माण होणार आहे. तर खरंच ही जेव्हा काम करताना असं वाटतं की परत समस्या निर्माण होऊ नये, परंतु त्या निर्माण होतात. परंतु सोडवण्यासाठी आम्हाला नेहमी तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळतं, भैयांचं सहकार्य मिळतं. त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा या आमच्या छोट्या खाणी कार्यक्रमासाठी भैया तुम्ही वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल तुमचे सगळ्या नागरिकांच्या वतीने आभार मानते. तसेच तुम्ही सगळ्या माझ्या भगिनी स्वयंपाक वगैरे सगळं काम सोडून आलात, तर त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि मला वेळ दिलात त्याबद्दलही. तसेच सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. HDFC बँक, साई श्रद्धा कॉलनी, परबडी वस्ती, कादंबरी फेज 2 या भागातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या निमित्तानं साहेबांच्या हस्ते आज हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपले पंता मनापासून आभार मानतो. तसेच संग्राम भायांचे मनापासून आभार मानतो आणि पुढील काळात भैया आमच्या भागात भरपूर असा निधी द्या अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. की ही जी टर्म 5 वर्षाची या नगरसेवकांना मिळाली आणि आमदार साहेब त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत, त्यामुळे नगरचा विकास हा फार झपाट्याने झालेला आहे या 5 वर्षात. आणि अजून पुढे यांना मी परमेश्वराला विनंती करेल की अजून 5 वर्ष हीच मंडळी नगरमध्ये परत निवडून यावी. मी असं विनंती करेल परमेश्वराला की दीपालीताई जसं कार्य सन्मान लांबराज आहेत, आमदार साहेब आहेत, तसेच आमच्या प्रभागाच्या नगरसेविका दीपालीताई ह्या सुद्धा इतकं काम मनापासून करतायत, तर त्यांचे धन्यवाद आपण मानले पाहिजेत. आपल्या ह्या परिसरातली रस्ते, ह्या परिसरातील लाईट, ह्या परिसरातील पाणी यांनी खरोखरच अत्यंत उत्तम प्रकारे 5 वर्ष सांभाळलेले आहे. 10 वर्ष आता दाईंना होतील नगरसेवक म्हणून. तर मी आमदार साहेबांना विनंती करेल की अशा नगरसेवकांना तुम्ही पुढच्या 5 वर्षात एकदा तरी महापौर करा. आमची ही इच्छा आमच्या सगळ्या परिसराच्या लोकांची आहे. कसं असतं की काम करणाऱ्याला माणूस उचलून धरतो. आज 5 वर्षात आपण नगरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमदार साहेबांनी केलेले आहे आणि आपल्या प्रभागाचं चेहरा मोहरा बदलण्याचं काम बारसकर कुटुंबांनी केलेले आहे. तर नगरची ओळख जी जुनी होती, ते एक मोठं खेड आहे, तर आता खेड्याचं रूपांतर आपलं शहरात व्हायला लागलं आणि झालेलं आहे. तर इथून पुढच्या काळात मी आमदार साहेबांना मागच्या वेळेस आमचा प्रश्न मांडला होता की हा जो मेन रोड आहे, ह्या मेन रोडला पाईपलाईन, गटाराची पाईपलाईन झालेली नाही. फार मोठा प्रश्न आहे. तर हा प्रश्न मागच्याच्या वेळेस मी आमदार साहेबांना मांडला होता. आता कर्मधर्म सोयीने ह्या लोकांची मुदत संपत आलेली आहे, पण आमदार साहेब पाठीशी असल्यामुळं हा प्रश्न मार्गी लागेल असं मला अपेक्षा आहे. हा प्रश्न मांडत असताना आजच सकाळी पाण्याचा एक प्रश्न निर्माण झाला. काय होतं, आपण सगळं इथं फक्त आपल्याला काय म्हणजे महापालिकेतून काय पाहिजे असतं, रस्ते, लाईट आणि पाणी. यात आणि आमच्या महिलांची एवढी समस्या आहे, पाणी भरायला 1 तास लागतो. तर थोडंसं जरी प्रेशरनी पाणी यावं अशी आमची सर्व नागरिकांची इच्छा आहे. भाषण जास्ती वेळ मी काय सांगणार नाही किंवा जास्ती वेळ बोलणार नाही, पण मला एकच सांगावंसं वाटतं की ह्या दोघा पती पत्नींनी ह्या आपल्या संपूर्ण 1 नंबर जो वॉर्ड आहे याच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. आजपर्यंत त्यांचं काम जे आहे फार म्हणजे फार बहुमूल्य आणि असं एक प्रेरणादायी काम आहे. आत्तामध्ये त्यांनी आरोग्याचं शिबिर घेतलं, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि त्यांनी तो कार्यक्रम इतक्या सुंदर रीतीने पार पाडला, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं असं थोडंच आहे. त्याचप्रमाणे त्यांना जो एक प्रकारे पाठिंबा मिळतो, कायमस्वरूपी त्यांच्या पाठीवर जी थाप असते की आमदार साहेबांची की तुम्ही जे काम करता त्यामुळं आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते आणि असंच काम त्यांनी इथून पुढेही करावं. त्याचप्रमाणे प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.